कल्याण पूर्वेतील आत्माराम नगर परिसरात 2 सराईत गुंडांच्या टोळीमध्ये पूर्व वैमनस्यातून तुफान राडा झालाय। हा वाद इतका विकोपाला गेला की मध्यरात्रीच्या सुमारास भर रस्त्यात तब्बल 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आले। या गोळीबारात राहुल वर्मा नावाचा एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात बिंदू आणि प्रेम गुंडाव या 2 टोळ्यांमध्ये वर्चस्वाची लढाई सुरू होती। अखेर काल रात्री 11:30च्या सुमारास या वादाचा भडका उडाला आणि गोळीबार झाला। या घटनेची माहिती मिळताच कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने तातडीनं फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी तत्परता दाखवत 4 मुख्य आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांची परिसरात भिंड देखील काढली। या घटनेमुळे संपूर्ण आत्माराम नगर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। आत्माराम नगर कोळशेवाडी फायरिंगची घटना आहे। त्या ठिकाणी 2 गटामध्ये वाद होऊन त्या ठिकाणी फायरिंग झाल्याची अशी माहिती आहे। याच्यामध्ये एक युवक जो आहे वर्मा नावाचा तो जखमी झाला, त्याच्या पायाला गोळी लागलेली आहे। सध्या त्याला हॉस्पिटलला उपचारासाठी भरती केलेला आहे। याच्यामध्ये एक मुंडा आणि बुंदी म्हणून जे आरोपी आहेत या दोघांच्या गटामध्ये आपसामध्ये वादविवाद सुरू होते आणि त्या ठिकाणी हा युवक गेल्यानंतर त्याला फायरिंग झाल्याची अशी प्राथमिक माहिती आहे। सध्या त्याला उपचारात दाखल केले आणि 4 लोकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। रस्त्यावर का थुंकता असं विचारल्यानंतर